सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका हे उपदेश नाही, ते अपयशाचे पुरावे आहेत. राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या आवाहनानंतर टोला. पुण्यामध्ये मराठी साहित्य संमेलनासाठी जागेचा शोध सुरू. 14 जूनला संमेलनाच्या जागेची घोषणा होणार. 100व्या साहित्य संमेलनाचं पुण्यामध्ये होणार आयोजन. कोल्हापूरच्या मरळीमध्ये उसाच्या शेतात गांजाची शेती. 25 किलो गांजा जप्त, एकाला अटक. पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणाकडनं गाड्यांची तोडफोड. किरकोळ कारणाचं रूपांतर हाणामारीमध्ये. संतप्त तरुणांकडनं गाड्यांची तोडफोड. नागपूरमध्ये 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील 2 दिवसांमध्ये 4 अंशानं तापमान वाढण्याचा अंदाज. युद्धासारख्या परिस्थितीमध्ये वितरण व्यवस्था विस्कळीत होते. दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं कमी केलं पाहिजे. मंत्री चंद्रकांत पाटलांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला समर्थन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.